आज ना एक अशी गोष्ट सांगते की मराठी माणूस म्हणून अभिमान वाटेल। आज मराठी रंगभूमी जगभर ओळखली जाते। पण हे सगळं कुठून सुरू झालं असेल? भारतात पहिलं नाटक कुठे झालं असेल? चला जाणून घेऊया। 1843 साली सांगलीत विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं मराठी नाटक सादर केलं। हे भारतातील पहिलं सार्वजनिक रंगमंचीय नाटक होतं। विष्णुदास भावे हे सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी त्यांना पाठिंबा दिला। त्या काळात नाटक ही संकल्पनाच लोकांना नवीन होती। या नाटकाचं संगीत कर्नाटकी पद्धतीत होतं आणि ते यक्षगान या कर्नाटकातील लोककला प्रकाराने प्रेरित होतं। सीता स्वयंवर इतकं लोकप्रिय झालं की भावे यांनी रामायणावर आणखी नाटकं केली आणि त्यातूनच मराठी रंगभूमीचा एक मोठा प्रवास सुरू झाला। बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, पु ल देशपांडे हे सगळे त्याच परंपरेचे एक भाग। आज सांगलीला नाट्य पंढरी म्हणतात, कारण भारतातील पहिलं नाटक इथेच झालं। तुम्हाला सुद्धा आवडतात का मराठी नाटकं पाहायला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि साहित्य मराठीला नक्की फॉलो करा।